एक तास मोबाईल टी व्ही शिवाय हा माझं हे आहे. मी दहिसरला राहायची तर आता मला तर 5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. त्यावेळेला ती 5 वर्षाची होती मुलगी. आमच्या बिल्डिंगमध्ये नवीनच राहायला आली आणि मग तिला माझ्याकडे आवडायचं. पण ती आल्या आल्या उंबरठ्यावर उभी राहून कमरेवर हात ठेवून म्हणायची, नो मोबाईल नो टी व्ही. आणि त्यावेळेला एवढं मोबाईलचं वेड नव्हतं. हे मोबाईल सुरुवात झाली करोनानंतर. पण तरीसुद्धा आम्ही मोबाईलमध्ये किंवा टी व्हीमध्ये लक्ष देऊ नये, फक्त तिच्याचकडे लक्ष द्यावं आणि तिच्याबरोबर खेळावं, ही त्या मुलीची अपेक्षा होती. आणि त्या माझी मुलगी पण लग्न होऊन गेली, सासूबाईही गेल्या. त्यामुळे आता म्हणजे घर खायला यायचं त्यावेळेला ती मुलगी मला अगदी मी प्रेमात पडले मी त्या मुलीच्या. आणि माझं जे रिकामं पण होतं ते भरून काढलं. आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं ह्या मुलांनासुद्धा खूप गरज असते खेळायला. त्यांना पण मोबाईल टी व्ही ज्यापेक्षाही फिजिकल खरंच खेळायला आवडतं. आणि मला तिचा तो रोज म्हणजे मी तिला नंतर जरा मोठी झाल्यावर ती मोबाईलमध्ये असल्यावर मी तिला म्हणायची, भूल गई क्या निराली तेरा. तर ती मग माझ्यासमोर तरी लगेच मोबाईल ठेवून द्यायची. तिचं ते वाक्य आणि ती स्टाईल कधीच मी विसरू शकणार नाही. इतकी ती छोटीशी मुलगी अशी कमरेवर हात ठेवून अगदी विठोबासारखी मला सांगायची, नो मोबाईल नो टी व्ही. आणि मी तो प्रकार दिवसातला 1 तास तरी करायचा प्रयत्न करते. मुलांना जमवते आणि खेळते. मुलांना पण प्रेमाची गरज असते कोणीतरी. आणि त्यांना आवडतं सुद्धा कोणीतरी आपल्याला नवीन गेम खेळायला. आज मी फक्त म्हणजे आम्ही लहानपणी सीताफळाच्या बियाबरोबर खेळायचो, तसं आज नुसतं सीताफळाच्या बियांबरोबर आणि पत्त्यांबरोबर गेम घेतले. आज फिजिकल गेम नाही घेतले त्यांच्याकडून. म्हणजे मी रोज शक्यतो वेगवेगळे खेळ खेळायचा प्रयत्न करते की त्या मुलांचं थोडंसं क्रिएटिव्हिटी पण वाढावी, त्यांचं फिजिक्स पण चांगलं व्हावं, फिजिकल पण म्हणजे बॉडीचे पण त्यांनी थोडंसं करावं. अशा पद्धतीने मी त्यांचे खेळ घेते. आजचे माझे खेळ बघा, आज मी पत्ते पण घेतले आणि सीताफळाच्या बियांचं पण. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे. थोडीशी कौतुकाची दाद, पसंतीचा एखादा शेरा मला नक्की द्या. हां, जर गेलं हे असं टाकल्यावर जेवढे बाहेर गेले तेवढेच तुम्हाला मिळेल आणि आवडू लागला. बॉक्सच्या बाहेर न जाता घालायचं. घालून झालं एकदम पटकन घालायचं, असं थोडं थोडं ताबत नाही घालायचं. एकीकडे हात फिक्स करायचा ह्याच्या बाहेर, ह्या बॉक्सच्या बाहेर, आणि एकदा हात फिक्स केला त्याच हात बॉक्समध्ये तिथेच जायला पाहिजे. असा उलटून परत आला आउट. टच झालेला, एकमेकांना टच झालेला हल्ला तर आउट. हा, तर पहिलं कोण खेळणार आहे? मी. हा, घे. दुसरा मी. तिसरा मी. आधी पहिले पाठी चौथा. आधी मी सेकंड. ओके. मी थर्ड. बंद करो. आधी माझा हात. स्टार्ट. हा, नशीब ते घे. हा, घे आता काढ. असा नाही. हा, व्हेरी गुड. हल्ला हल्ला संपलं. आजी इथं पण गेला. ते घेतलं. आजी हाय आता मम्मी हा, आहे हा, मग. घे आता तू घे. नाही आजी जरा हात द्यायला हेल्प कर. मी आहे ना. नाही दुरुने घेतले आता. त्यानंतर मी आहे थर्ड. चालेल मी लास्ट. तू थोडा असा हो त्याला म्हणजे व्यवस्थित खेळता येईल. आजी मी असं करू जाताना डोके. हा. आजी मी इकडून हा. cheating आहे. हे असलं ऍक्च्युली बाहेर गेलेलं त्याला द्यायचं. घे हात. ए बॉक्सच्या बाहेर हात. बॉक्सच्या बाहेर हात. हा हा, बॉक्सच्या बाहेर जायला पाहिजे. हा, 1 2. हा हा, काढ काढ काढ. परत येता कामा नाही रिटर्न. हा, 3. ए आउट झालं. स्टॉप. आता मी आहे. आता आव करताना परतीतच गेलं पाहिजे का बाहेर गेलं तरी चालेल? बॉक्सच्या बाहेर गेला. आउट. सेम काय केलंय? घे. गुरुवारी सेम आहेत.
आता आहे पाच. मी आहे ना हम्म. अजून बॉक्सच्या आत. अरे ते 8 टाकताना बाहेर 3 पाहिजे. 4 5 6 7 8 नशीब 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 आउट. 23 झाले माझे. घ्या घे सुरेश. आजी आवाज विघ्नेश नंतर. मग त्याच सीताफळांच्या बियापासून त्यांना नवनवीन नक्षी एका मिनिटात करा असं सांगितलं आणि त्यांनी तेही एन्जॉय केलं. खरंच सांगते, अगदी कुठलाही 1 रुपया खर्च नाही. मुलांसाठी नवनवीन खेळ आपण शोधू शकतो, मुलांना आनंद देऊ शकतो. अनमोल आनंद त्यांनाही मिळतो, अनमोल आनंद आपल्यालाही मिळतो आणि हसत खेळत वेळ जातो. नो मोबाईल नो टी व्ही. आता हा मोबाईल मी वापरते फोटोग्राफीसाठी, हे मी मान्य करते, पण मुलांना खेळायला, काहीतरी क्रिएटिव्हिटी करायला, स्वतःचं ब्रेन वापरायला मी शिकवते, नुसतं वॉच करायला नाही. तुम्हाला नक्की मला ह्या कौतुकाला माझ्या दाद द्याल असं मला वाटतं. माझ्या ह्या प्रयत्नाला दाद द्याल, मला पसंती द्याल असं मला वाटतं. चला टाईम स्टार्ट. आता मी टाईम ठेवते. 1 मिनिटामध्ये ज्याचं काय होईल त्याला. टाईम स्टार्ट नाव. 6 सेकंड झालेले आहेत. आता सुरुवात आहे. चला. एकच मिनिट देणार आहे मी. विघ्नेश, तू दुसऱ्यांचं वाईट नको करू सांग, तुझं गेलं म्हणून. झालं. सुंदर. 3 नंबर केलाय. हां, गुड. न सांगता करतोय. तुझं काय करतोयस? ए करतोय काय? ए बी करत होता. हां, राहिलं. स्टॉप. टाईम झाला आणि त्याने मिनिटाच्या 56 म्हणजे 50 सेकंदात केलं. गुड. कारण 6 मिनिटाला मी सेकंदाला सुरुवात केली. स्टॉप. एकही उरायचं नाही आणि पटापट जो काय करेल आयडिया. एक पण नाही उरता कामा. हां, आणि तुमची डिझाईन कळली पाहिजे काय केलं आहे म्हणून, नाहीतर काहीतरी नुसतं गोळा करून ठेवाल, त्याला अर्थ नाही. हां, छान करतो हिताक्ष. ध्रुव आता पारची कॉपी करतोय. त्याने 12 केलं, तर त्याने 12 केलं म्हणून तू 21 करतोय. आजी नाही, शाळेत रोल नंबर असतात तो ते करते बरोबर. हा. हिताक्ष पहिला. फर्स्ट हिताक्ष आहे. हिताक्ष थांब. स्टॉप. झालं. ह्याचं पण छान आहे. हिताक्ष पहिलं. हिताक्ष. हां, तुझं पण फिश छान झालंय. बघ, एक उरलंय. ते तू लावू शकला असतास तेवढ्यात पटकन. इकडे ठेवलं, इथे गॅप होता, इथे लावला असतास तर झालं असतं. विघ्नेशचं राहिलं, त्याचं पण राहिलं. पण हिताक्षने छान ग्राउंड मध्ये राऊंड इझी. पेक्षा जास्त मारामारी असते. बघा तो कळला वे विघ्नेश. पहिला सुरुवात मारामारी करायला सुरुवात करतो, मग मारा कशाला हातला. बघा हाच तो विघ्नेश. बघून घ्या बरोबर.